नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गोष्ट अरुणिमाची या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 11वा गोष्ट अरुणीची अभ्यासत आहोत आणि या धड्याचा सेशन क्रमांक 6वा आहे। सेशन 1 ते 5 मध्ये आपण हा पाठ सविस्तर रूपाने अभ्यासलेला आहे। गोष्ट अरुणिमाची या पाठाच्या सेशन क्रमांक 6 मध्ये आपण या पाठाखालील स्वाध्याय अर्थात कृती अभ्यासणार आहोत। चला तर आपण पाहूया पाठाखालील काही प्रश्नांची उत्तरं। प्रश्न क्रमांक 1, आकृती पूर्ण करा। अरुणिमाचे ध्येयवादी दृष्टिकोन स्पष्ट करणाऱ्या कृती तुम्हाला लिहायच्या आहेत। तर पाहूया कोणत्या कोणत्या कृती आहेत त्या। 1, फुटबॉल व व्हॉलीबॉल या खेळाशी नॅशनल चॅम्पियनशिप मिळवले। दुसरा आहे खेळाशी जोडलेली राहण्यासाठी CISF मध्ये नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला। तिसरा आहे दोन्ही पायांनी अपंग असताना देखील एव्हरेस्ट सर करण्याचा निर्णय घेतला। चौथा आहे जवळच्या ऑक्सिजनचा साठा संपत आला तरी त्या मागे फिरल्या नाहीत आणि शेवटी त्या एव्हरेस्ट शिखरावर पोहोचल्या। प्रश्न क्रमांक 2, खालील कृतीतून अभिव्यक्त होणारे अरुणिमाचे गुण लिहा। तर इथे तुम्हाला 4 अभिव्यक्ती दिलेल्या आहेत, कृती दिलेल्या आहेत, तर त्यांचे आपण गुण पाहूया। पहिला आहे भाईसाहेब यांनी दिलेला सल्ला शिरोधार्य मानला। तर याच्यातून आपल्याला त्यांचा कोणता गुण पाहायला मिळतो? वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर करणे। चोरांना लाथाबुक्क्यांचा प्रसाद दिला। तर याच्यामध्ये आपल्याला त्यांचा कोणता गुण पाहायला मिळतो की धाडसी वृत्ती। पुढचा आहे उठता बसता खाता पिता केवळ एव्हरेस्टचाच विचार ती करू लागली होती। तर याच्यातून आपल्याला अरुणिमाचा ध्येयवादी हा गुण पाहायला मिळतो। ब्रिटिश माणसाचे ओझे होते म्हणून फेकून दिलेल्या ऑक्सिजन सिलेंडर अरुणिमाने वापरला। तर याच्यामध्ये व्यवहारिक दृष्टिकोन किंवा व्यवहारिक गुण आपल्याला अरुणिमाचा पाहायला मिळतो। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, कोण ते लिहा। इथे तुम्हाला 4 प्रश्न विचारलेले, त्याची उत्तरे लिहायचे। ते कोण आहेत ते उत्तरामध्ये लिहायचे। एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला, याचे उत्तर आहे बचेंद्री पाल। सर्वात मोठा मोटिवेटर, याचे उत्तर आहे आपण स्वतःच। अरुणिमाच्या कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय घेणारे भाईसाहेब। अरुणिमाच्या कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय घेणारे व्यक्ती कोण? तर भाईसाहेब म्हणजेच त्यांच्या मोठ्या बहिणीचे पती। फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियन कोण होतं? तर अरुणिमा स्वतः। प्रश्न क्रमांक 4, अरुणिमाच्या कणखर धाडसी मनाची साक्ष देणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा। पहिलं वाक्य आहे ध्येयापासून विचलित करू पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण, यातून मी तावून सुलाखून निघत होती। दुसरं वाक्य आहे पाठ्यपुस्तकातील उजव्या पायाची हाडे एकत्रित करण्यासाठी त्यात स्टीलचा रॉड घातलेला होता, त्यावर थोडा जरा दाब दिला तरी तीव्र वेदनांचे झटके बसत। प्रश्न 4 मधील पुढचं उत्तर कंटिन्यू आहे। पुढचा मुद्दा आहे मी अपंग त्यात मुलगी म्हणून कसल्याही प्रकारची सवलत किंवा सहानुभूती नको होती मला। पुढचं वाक्य आहे आपलं मन जसं सांगतं तसंच, अगदी तसंच आपलं शरीर वागतं। पुढचं आहे मी अशी तशी मरणारच होते, पण मग माझ्या यशाचे पुरावे असणे अत्यावश्यकच होते। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, अरुणिमा विषयी उठलेल्या खालील अफवांबाबत तुमची प्रतिक्रिया लिहा। इथे 2 अफवा दिलेल्या आहेत, आता पाहूया त्याचं उत्तर। शरीराला जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतो। तर याचं आपण उत्तर पाहूया। समाजातील बहुसंख्य लोक मनाने दुबळे असतात, त्यामुळे अरुणिमाच्या अपार धाडसावर त्यांचा विश्वास बसत नाही। शरीरावर झालेल्या अपघातामुळे तिचा मानसिक तोल ढळून वेळाच्या भरात तिच्या हातून असे कृत्य घडले असावे, अशी शंकाही अनेकांच्या मनात आली असणार। पुढचा प्रश्न आहे अरुणिमाकडे प्रवासाचे तिकीट नव्हते म्हणून तिने रेल्वेतून उडी मारली। उत्तर अरुणिमाने तिकीट काढले नसणार, त्यामुळे TCच्या नजरेतून सुटण्याच्या प्रयत्नात तिने गाडीतून उडी मारली असावी, अशी शंका काही जणांना येते। अलीकडे प्रामाणिकपणावरील, सज्जनपणावरील समाजाचा विश्वास डळमळीत झाला आहे,
त्यामुळे कोणाच्याही चांगल्या कृतीतून वाईट अर्थ काढण्याची सवय समाजाला लागली आहे, हेच या प्रतिक्रियेवरून दिसून येते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. पाठातून तुम्हाला जाणवलेले अरुणिमाचे स्वभाव वैशिष्ट्ये लिहा. उत्तर: पराकोटीचे धैर्य, जिद्द व चिकाटी, अन्यायाविरुद्ध लढणारी, अमाप सहनशक्ती असणारी, जबरदस्त आत्मविश्वास असणारी, लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता स्वतःच्या मतावर कायम राहणारी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. पाठात आलेल्या इंग्रजी शब्दांना प्रचलित मराठी शब्द लिहा. उत्तर: 1. नॅशनल राष्ट्रीय, 2. स्पॉन्सरशिप प्रायोजकत्व, 3. डेस्टिनी नियती, 4. कॅम्प मराठीत आपल्याला त्याचा शब्द आहे छावणी, 5वा डिस्चार्ज हा इंग्रजी शब्द आहे आणि त्याचा मराठी शब्द आहे मोकळीक किंवा पाठवणी. हॉस्पिटल त्याचा मराठी शब्द येणार रुग्णालय किंवा दवाखाना. प्रश्न क्रमांक 8. पाठात आलेल्या खालील वाक्यांचे मराठीत भाषांतर करा. पहिलं वाक्य आहे नाऊ और नेवर, तर याचं मराठी भाषांतर येणार आता नाही तर कधीच नाही. दुसरं आहे फॉर्च्यून फेवर द ब्रेव, याचा मराठी अर्थ आहे शूर माणसाला नशीब नेहमी साथ देते. प्रश्न क्रमांक 9. नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्रातील अरुणिमाचे खडतर अनुभव लिहा. पहिला आहे की धोकादायक पर्वत चढणे, दुसरे मृत्यू येईल असे वाटायला लावणाऱ्या कृती करणे. पुढचा मुद्दा आहे ध्येयापासून दूर लोटू पाहणारे प्रशिक्षणातील कष्ट, पाय रोवायचा प्रयत्न केला की टाच व चवडा गोल फिरायचा म्हणून पाय घट्ट रोवणे कठीण व्हायचे. पुढचा मुद्दा आहे उजव्या पायातल्या रॉडमुळे त्या पायावर थोडा जरी दाब दिला तरी तीव्र वेदनांचे झटके बसत. पुढचा आहे अरुणिमाची अवस्था पाहून शेर्पाचा निश्चय डळमळायचा. प्रश्न क्रमांक 10. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा. अ. प्रत्येक व्यक्तीत काही ना काही गुण असतोच. आता याच्यामध्ये अंडरलाईन किंवा अधोरेखित केलेला शब्द आहे गुण. गुणचा विरुद्धार्थी शब्द येणार अवगुण. तर आपल्याला ते शब्द वापरून विरुद्धार्थी शब्द वापरून वाक्याचा अर्थ न बदलता आपल्याला ते पुन्हा नवीन वाक्य तयार करून लिहायचं आहे. तर पहिलं वाक्य होतं प्रत्येक व्यक्तीत काही ना काही गुण असतोच. गुणचा विरुद्धार्थी शब्द येणार अवगुण. आता पाहूया वाक्य प्रत्येक व्यक्तीत काही ना काही अवगुण असतोच असे नाही. पुढचा प्रश्न आहे आ. सूर्योदयाच्या वेळी सूर्याची विविध रूपे अनुभवता येतात. तर तुम्हाला अधोरेखित शब्द आहे सूर्योदयाच्या. सूर्योदयाचा विरुद्धार्थी शब्द येणार सूर्यास्त. तुमचं वाक्य नवीन वाक्य तयार होणार सूर्यास्ताच्या वेळीही सूर्याची विविध रूपे अनुभवता येतात. पुढचा प्रश्न आहे ई. खालील प्रश्नांची उत्तरे संक्षिप्त असावीत. तर संक्षिप्तचा विरुद्धार्थी शब्द येणार सविस्तर. मग तुम्ही वाक्य बनवायचे खालील प्रश्नांची उत्तरे सविस्तर लिहू नका. ई. प्रयत्नाने बिकट वाट पार करता येते. बिकटचा विरुद्धार्थी शब्द येणार सोपा. मग तुम्ही इथे लिहायचे प्रयत्नाने सोपी वाटही पार करता येते. प्रश्न क्रमांक 11. खालील वाक्यप्रचारातील क्रियापदे ओळखा. पहिलं वाक्य आहे सायरा आज खूप खुश होती. तर याच्यामध्ये होती हे क्रियापद येणार आहे. आ. अनुजाने सुटकेचा निश्वास टाकला. याचं उत्तर येणार टाकला. पुढचा प्रश्न आहे 11 मधीलच आपल्याला ए बघायचं आहे. मित्राने दिलेले गोष्टीचे पुस्तक अब्दुलला खूप आवडले. तर आवडले हे क्रियापद आहे. नंतर ही जॉनला नवीन कल्पना सुचली. तर सुचली हे ह्या वाक्यातील क्रियापद लिहायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आहे स्वमतवर आधारित हे प्रश्न असणार आहेत. पाहूया प्रश्न आणि उत्तर. अ. आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं. या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. पाहूया उत्तर. 10वी-12वीच्या परीक्षेत नापास झाल्यामुळे किंवा एखादा पेपर कठीण गेला म्हणून विद्यार्थी आत्महत्या करतात. अशा बातम्या अनेकदा ऐकू येतात. ते सापचूक आहे. त्यांना वाटते नापास झाल्यामुळे नामुष्की येते. तोंड दाखवायला जागा राहत नाही. पण खरोखरच परीक्षेतले अपयशी नामुष्की असते काय?
याबाबत थोडा विचार केला म्हणजे आपल्या सगळ्यांनी पालक म्हणून ह्या बाबतीत सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. आपण खूप गुण मिळवण्याचा परीक्षेत यश मानतो. सगळ्या विद्यार्थ्यांना वाटत असतं की आपले यश कशात आहे की खूप सारे गुण मिळवणे म्हणजे आपल्याला यश मिळाले. तर इथे लेखिका सांगत आहेत की आपण खूप गुण मिळवल्याचा परीक्षेत यश मानतो. पण हे बरोबर आहे का? गुण महत्त्वाचे नसतात, तर ज्ञान हे महत्त्वाचे असते. गुण हे साधन असते, तर ज्ञान हे साध्य असते आणि आपले ध्येय असते. पुढे उत्तर कंटिन्यू आहे. आपण गुणांना महत्त्व जास्त देतो. इथेच खरा घोटाळा निर्माण होतो. आपले ध्येय हे आपले साध्य असल्यामुळे ते जास्तीत जास्त उच्च दर्जाचे राखले पाहिजे. ते मिळवताना अपयश आले तर पुन्हा प्रयत्न करता येतो. परंतु ध्येय कमी दर्जाचे असेल तर आपण कितीही मोठे यश मिळवले तरी ते यश कमी दर्जाचे असते. याचा साधा अर्थ असा की ध्येय प्राप्त करताना आलेले अपयश हे तात्पुरते असते. त्याने खचून जाता कामा नये, किंबहुना ती नामुष्की सुद्धा नसते. उच्च ध्येय निवडता आले नाही तर मात्र ते अपयश असते. पुढचा प्रश्न आहे प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते. याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा. पाहूया उत्तर. कोणतीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी नसते. एखाद्याला नृत्य करायला आवडते, एखाद्याला गायला आवडते, एखाद्याला दुसऱ्याला मदत करायला आवडते, तर कोणाला समाजातील घडामोडींशी दोस्ती करणे आवडते. आपल्यातला असा वैशिष्ट्यपूर्ण गुण कोणता आहे हे आपण शोधले पाहिजे आणि त्या गुणांची जोपासना केली पाहिजे. मग आपल्या हातून आपोआपच लोकोत्तर कामगिरी पार पडेल. पुढे उत्तर कंटिन्यू आहे. अरुणिमाने नेमके हेच केले. खरे तर अपंग बनलेली अरुणिमा आयुष्यात काहीच करू शकली नसती, पण तिने जिद्दीने स्वतःमधला वेगळा गुण ओळखला, स्वतःचे सामर्थ्य शोधले आणि अशक्य वाटणारी कामगिरी पार पाडली. प्रत्येक व्यक्तीमध्ये अरुणिमा असतेच, फक्त त्या अरुणिमाची आपण शोध घेतला पाहिजे. जीवनाचा हाच महामंत्र आहे. पुढील प्रश्न आहे तुमच्या मनातील एव्हरेस्ट शोधा आणि शब्दबद्ध करा. उत्तर. आपण दिवसभर कोणती ना कोणती कृती करीत असतो. त्यावेळी आपल्याला मनात कोणता तरी हेतू असतो. हेतूशिवाय कोणत्याही कृती अशक्य असते. आपले हेतू म्हणजेच आपले ध्येय होय. खूप पैसे मिळवणे हे ज्याच्या आयुष्यातले सर्वोच्च ध्येय असते, तो माणूस सतत पैसे मिळवण्याचा विचार करीत राहील. कळत नकळत पैसे मिळवून देण्याच्या कृतीकडेच ओढला जाईल. म्हणजेच आपल्या मनातले ध्येय खूप महत्त्वाचे असते. तेच आपल्या जीवनाची दिशा ठरवीत असते. पुढे उत्तर कंटिन्यू आहे. म्हणून आपण आपले ध्येय निश्चित केले पाहिजे, ते नीट समजून घेतले पाहिजे. पर्वतांमध्ये एव्हरेस्ट जसं सर्वात जास्त उंच आहे, तसेच आपले ध्येय आयुष्यातील सर्वात जास्त उंच, सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. ती गोष्ट आपल्या मनातील एव्हरेस्टच होय. या एव्हरेस्टचा आपण शोध घेतला पाहिजे, तो सर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ इथे संपतो. धन्यवाद.